मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ना कोणत्या पण कामामध्ये बिझी असशीला, तुमच्या हातामध्ये ना कोणतं पण काम आता जरी असलं तरी त्या कामाला ना थोड्या वेळासाठी त्या कामाला बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना तीन कामं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये झालीच पाहिजेत. होय मित्रांनो, काय बोललो मी? ती तीन कामं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये झालीच पाहिजेत. आणि ज्या नवरा बायकोच्या नात्यात ना ती तीन कामं होत नाही तर त्या दोघांचं नातं ना एवढं चांगलं चालत पण नाही. आणि ज्या नवरा बायकोच्या ना नात्यामध्ये ती तीन कामं कायमची होत असतात तर त्या दोघांचं नातं ना चांगलं चालतं, त्यांच्या नात्यामध्ये ना प्रेम वाढतं आणि त्या दोघांचं नातं ना अगदी भक्कम होतं. तर मित्रांनो म्हणूनच ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये लाज लज्जा सोडून अगदी बेशरमपणे ती तीन कामं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये झालीच पाहिजेत. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्ण बघा. कारण अशी माहिती ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो दोघंच नवरा बायको कुठे ना कुठेतरी फिरायला जाणं. काय बोललो मी? दोघंच नवरा बायको कुठे ना कुठेतरी फिरायला जाणं. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा आम्ही ना फिरायला तर जातो पण म्हणजे तेव्हा ना आमच्यासोबत आमची मुलं असतात, आमचे मित्रमैत्रिणी असतात किंवा आमचे ना आई वडील असतात. तर मित्रांनो असं ना फिरायला जाणं वेगळं असतं आणि फक्त ना आपल्या बायकोसोबत एकटं फिरायला जाणं हे वेगळं असतं. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की जेव्हा तुम्ही ना आपल्या बायकोला घेऊन दोघंच एकत्र फिरायला जाता तेव्हा तुमच्या दोघांमध्ये ना मनमोकळा संवाद तिथे होतो आणि तुमच्या दोघांमध्ये ना रोमॅन्स पण होतो मित्रांनो. म्हणजे मित्रांनो एका प्रकारचा ना छोटासा मिनी हनीमून तिथे तुम्ही साजरा करता. पण मित्रांनो जेव्हा तुम्ही ना आपल्या म्हणजे सर्व मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या पोराबाळांसोबत, आपल्या आईवडिलांसोबत जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा असं काहीच करायला तुम्हाला भेटत नाही. म्हणजे मित्रांनो तेव्हा फक्त ना तुम्ही फिरायला जाता. म्हणजे मित्रांनो ह्याचा अर्थ असा नाही की म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन कुठे फिरू नका, तुम्ही तुमच्या पोराबाळांना घेऊन कुठे फिरू नका, असं नाही मित्रांनो. तुम्ही त्यांना पण घेऊन फिरा. पण मित्रांनो महिन्यातून, 2 महिन्यातून, 6 महिन्यातून जसा जसा तुम्हाला वेळ भेटेल ना तसं तुम्ही ना फक्त दोघंच कुठे ना कुठेतरी जायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो तुम्ही ना असं म्हणजे 2-3 दिवस कुठे ना कुठेतरी ना तुम्ही दोघंच फिरायला जावा. त्याने काय होतं की मित्रांनो मनमोकळा संवाद दोघांमध्ये होतो आणि दोघांमध्ये ना रोमॅन्स पण होतो, जो रोमॅन्स ना घरामध्ये होत नाही. आणि सर्व लोक असताना असं मनमोकळेपणे बोलू पण शकत नाही आणि आपल्या बायकोसोबत ना रोमॅन्स पण करू शकत नाही. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आपल्या बायकोसोबत ना महिन्यातून, 2 महिन्यातून, 6 महिन्यातून आपल्या बायकोला घेऊन ना दोघंच एकटं कुठेतरी फिरायला जावा. त्याने काय होतं की तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढतं आणि तुमचं नातं ना भक्कम राहतं मित्रांनो. तर हे पहिलं काम आहे जे तुमच्या नात्यामध्ये झालंच पाहिजे. आत्ता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो दोघांनी पण ना एकमेकांसोबत मस्ती मजा आणि मस्करी दोघांनी पण एकमेकांसोबत कायमची करणं. काय बोललो मी? दोघांनी ना एकमेकांसोबत मस्ती मजा आणि मस्करी दोघांनी पण करणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मस्ती मजा आणि मस्करी बहुतेक नवरा बायकोंमध्ये कधी होत नाही. कारण कसं असतं की नवऱ्याला वाटतं की जर मी माझ्या बायकोसोबत ना एवढं फ्रीपणे वागायला लागलो तर माझी बायको ना मला हलक्यामध्ये घेईल, मला ती कधी ना घाबरणार नाही. आणि बायकोला वाटतं की जर मी माझ्या नवऱ्यासोबत अशी मस्ती मस्करी करायला गेले आणि जर तो माझ्यावर म्हणजे भडकला तर म्हणजे आमच्या दोघांची भांडण झाली तर, असं तिला वाटतं. तर मित्रांनो असा दोघांचा पण ना गैरसमज असतो. तर मित्रांनो हा गैरसमज ना तुम्ही कुठेतरी बाहेर नाल्यामध्ये तुम्ही त्याला टाकून द्या आणि तुम्ही बिंदास ना एकमेकांसोबत मस्ती मजा आणि मस्करी करायला सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही ना एकमेकांसोबत मस्ती मजा आणि मस्करी जेव्हा तुम्ही करायला लागता ना तेव्हा तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोच्या व्यतिरिक्त एक ना मैत्रीचं पण नातं तिथे फुलतं मित्रांनो. आणि एकदा का मैत्रीचं नातं नवरा बायकोच्या नात्यामध्ये फुललं ना की त्यांच्या दोघांमध्ये प्रेम वाढतं आणि त्या दोघांचं नातं ना एकदम भक्कम होतं. तर मित्रांनो म्हणजे त्याच्यामुळे ना नवऱ्याने पण बायकोसोबत मस्ती
मस्ती मजा मस्करी केली पाहिजे आणि बायकोने पण ना आपल्या नवऱ्यासोबत मस्ती मजा आणि मस्करी केली पाहिजे. तर मित्रांनो ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जरी ना किती पण जरी वय झालं किती पण ना आपल्याला आपण म्हातारे वाटू दे तरी पण ना आपल्या नात्यामध्ये रोमॅन्स हा कायमचा ठेवणं, दोघांमध्ये ना रोमॅन्स आणि शरीर संबंध कायमचे ठेवणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की म्हणजे एक वय झालं ना जसं की फॉर एक्झाम्पल 45-50 म्हणजे मित्रांनो असं एक ना वय झालं ना की दोघांना पण वाटतं की आता ना रोमॅन्स करायची काय गरज आहे, आता शरीर संबंध का ठेवायचेत. पण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की रोमॅन्स आणि शरीर संबंध हे फक्त ना सुख घेण्यासाठी नसतात. म्हणजे मित्रांनो रोमॅन्स आणि शरीर संबंध ठेवल्यामुळे दोघांमध्ये ना प्रेम वाढतं आणि दोघांचं नातं ना भक्कम होतं. तर मित्रांनो त्याच्यामुळे ना म्हणजे तुमचं किती जरी वय झालेलं असू दे 50, 55, 60 म्हणजे मित्रांनो तुम्ही ना किती जरी वयाने मोठे झालेल्या असलात तरी पण तुमच्या नात्यामध्ये ना रोमॅन्स आणि शरीर संबंध हे झालेच पाहिजेत. आणि जर तसं झालं ना तरच तुमचं नातं भक्कम राहतं, तुमच्या दोघांमध्ये ना प्रेम हे कायमचं टिकून राहतं. आणि जर तुमच्या नात्यामधला रोमॅन्स हा जर गायब झाला ना तर तुमचं नातं हळूहळू बोरिंग व्हायला ते सुरू होतं, तुमच्या नात्यातला रस ना हळूहळू निघून जातो. तर मित्रांनो त्याच्यामुळे ना रोमॅन्स हा आपल्या नात्यामध्ये हा झालाच पाहिजे. तर मित्रांनो ह्या 3 गोष्टी ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये ह्या झाल्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत मित्रांनो, ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही मित्रांनो. तर मित्रांनो ह्या गोष्टी ना तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.